देशामध्ये लॉकडाऊन लागणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। काही जण जाणीवपूर्वक लॉकडाऊनची अफवा पसरवतायत असंही फडणवीस म्हणालेत। लॉकडाऊन लागणार अशी अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करू असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। तसंच देशामध्ये इंधनाचा तुटवडा नाही असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्रात इंधनाचा तुटवडा नाही। एलपीजी गॅस आणि पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। लॉकडाऊन लावण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई होईल असा इशारा फडणवीसांनी दिलाय। अफवा पसरवून कुणी गोंधळाची स्थिती निर्माण करत असेल तर ते देशविरोधी काम करतायत असंही फडणवीस म्हणाले। ज्या प्रकारे आपल्याकडे सप्लायचा कमीत कमी डिस्ट्रप्शन हे झालेलं आहे, जाणीवपूर्वक काही लोक आपल्या देशामध्ये संभ्रम पसरवत आहेत। लॉकडाऊन लागेल वगैरे असल्या गोष्टी सांगितल्या जात आहेत। लॉकडाऊन बिलकुल लागणार नाहीये असल्या गोष्टी पसरवणारे हे अक्षरशः एक प्रकारे देशद्रोह करतात। अशा पद्धतीनं खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई हे आम्ही देखील करणार आहोत। सगळं जर तुमच्याकडे भरपूर आहे असं राज्याचे मुख्यमंत्री म्हणत असतील तर गेल्या 8-10 वर्ष जे केरोसिन बंद होतं ते रेशनिंगवर देण्याचा का तुम्ही निर्णय जाहीर केला? याचा अर्थ प्रत्येक गोष्टी खोटंच बोलायचं। दुसरीकडे एलपीजी सिलेंडरचा वापर कमी व्हावा यासाठी आता सरकार पीएनजी वापरावर भर देत आहे। घरोघरी पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यासाठी पीएनजीच्या जोडण्या करून घ्या असं आवाहन केलं जात आहे। पीएनजीमुळे भविष्यात एलपीजीची अडचण भासणार नाही। पीएनजीसाठी सर्व महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये अटी शिथिल करण्यात आल्यात अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। तर शक्य तिथे पीएनजी जोडा, नाहीतर 3 महिना सिलेंडर बंद होऊ शकतो अशी माहिती भुजबळांनी दिली। महानगर गॅस निगम लिमिटेड हे पाईपलाईन टाकण्याचं काम करतायत आणि पाईप गॅस हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे। कालच आपण एक GR काढून सगळ्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याकरता सगळ्या अटी आणि शर्ती या शिथिल केलेल्या आहेत। राईट ऑफ वेज त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत आणि या गॅस पाईपलाईन आपण जर टाकल्या तर आपल्याकडे पीएनजी उपलब्ध आहे, त्यामुळे एलपीजीची आवश्यकता पडणार नाही। शहरांवरचा एलपीजीचा लोड जर आपण कमी केला तर भविष्यात अशा पद्धतीच्या ज्या काही सिच्युएशन्स उभ्या होतात त्याच्यामध्ये देखील आपल्याला कुठली अडचण येणार नाही। आता एखाद्या फार लांबच्या ठिकाणी अजून तिथे लाईनच गेली नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला सिलेंडर मिळणारच, परंतु तिथे तुम्ही घेऊ शकता आणि तरी सुद्धा घेतली नाही तर तुमचं सिलेंडर बंद। एक माझं उदाहरण, मी ज्या राहतो त्या बिल्डिंगमध्ये पीएनजी नाही आहे। खरं सांग, मी विचारलं का नाही तुम्ही देत परमिशन, तर शेजारीची परमिशन, शेजारच्या बिल्डिंगची परवानगी नाही आणि म्युन्सिपाल्टीची वगैरे। मग असं जर असेल तर 3 महिन्यानंतर माझी सिलेंडर बंद होणार। मग हे जर व्हायचं नसेल तर ह्या परवानग्याची गरजच नाही काय, अशा ऑर्डर्स काढून टाकलेल्या आहेत।